नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी आहे पनीर रोल। ब्रेकफास्टला तसेच लंचला तुम्ही म्हणजेच ब्रंच केव्हाही बनवू शकता। बनवायला इझी आणि हेल्दी आहे। चला तर पाहूया रेसिपी कशी बनवायची। एक पाव पनीर घेतला आहे। चौकोन आकाराचे काप करून घ्यायचे। असे पूर्ण पनीरचे चौकोनी काप करून घेतलेले आहे। एका बाउल मध्ये 3 ते 4 चमचे दही घालते आहे। दही आंबट गोड चालेल। आता दह्यामध्ये 1 चम्मच तेल घालायचं, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच कस्तुरी मेथी, 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट, अर्ध्या लिंबाचा रस घालते आहे, अर्धा चम्मच मीठ। छान 2 मिनिटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये पनीरचे जे काप केले आहे ते घालायचे। पनीरला छान कोट झालं पाहिजे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं। या पद्धतीने गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवून त्यावर 2 चमचे तूप घालायचं। तुपामध्ये पनीरचे काप सगळे घालायचे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून छान पनीर फ्राय करून घ्यायचे आहे। पूर्ण असं जे आपण कोटिंग केलं आहे ते पनीरला छान लागलं पाहिजे। एक 5 मिनिटात प्रोसेस होते अशा पद्धतीने मी फ्राय करून घेतले आहे। आता टोमॅटो, कांदा आणि मिरची छान बारीक असे लांबसर काप करून घ्यायचे। कांदा असा मोकळा झाला पाहिजे या पद्धतीने कापून घ्यायचा। आपण जी नेहमी चपातीसाठी कणिक भिजवतो तीच कणिक घेतलेली आहे। एक लाटी घेऊन छान चपाती लाटून घ्यायची। चपाती लाटल्यानंतर आता या चपातीचा आपल्याला लच्छा पराठा बनवायचा आहे। तेल लावायचं चपातीला, तेल किंवा तूप काही पण चालेल। लांब लांब चाकूच्या साहाय्याने काप करून घ्यायचे। आता एकावर एक पट्ट्या ठेवून एक लाटी व्यवस्थित गोल अशी करून घ्यायची आहे। आता कणिक लावून लच्छा लाटून घ्यायचा। एकदम जाड नाही आणि पातळ नाही। लच्छा लाटून झाल्यानंतर नॉनस्टिक तव्यावर लच्छा छान भाजून घ्यायचा। लच्छा भाजताना तूप किंवा तेल काही पण घातलं तरी चालेल। ही रेसिपी तर एकदम इझी आहे बनवायला, टेस्टी आहे, हेल्दी आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा। असा लच्छा आपला पराठा तयार झालेला आहे। आता तव्यावरून काढून घेते आहे। तव्यावरून पराठा काढल्यानंतर 2 चमचे टोमॅटो सॉस घालते आहे। छान चमच्याने पसरवून घ्यायचा पराठ्यावर। 1 चम्मच ग्रीन चिल्ली सॉस, 1 चम्मच रेड चिल्ली सॉस छान चमच्याने पसरवून घ्यायचं। आणि आता पनीरचे जे आपण भाजून ठेवलेले आहेत काप घालते आहे। आता चाकूच्या साहाय्याने पनीरचे काप करून घ्यायचे। पनीरवर आता टोमॅटो घालायचा, कांदा घालते आहे। असं छान मधात स्टफिंग तयार झालं आहे। मिरचीचे काप घालते आहे। आता मेयोनीज घालते आहे। सगळे मुलांना आवडणारे सॉसेस असल्यामुळे त्यामुळे खायला तर टेस्टी लागतो, बनवायला इझी आहे, हेल्दी पण आहे। तुम्ही हा रोल जर खाल तर तुम्हाला तर आवडेलच, मुलांना नेहमीच आवडेल आणि नेहमी करायला पण सांगेल। असा आपला पनीर रोल तयार झालेला आहे। आणखी एक पनीर रोल बनवून दाखवते। लच्छा ठेवला आहे, टोमॅटो सॉस घालते आहे, ग्रीन चिल्ली, रेड चिल्ली सगळं व्यवस्थित पसरवून घ्यायचं। कोटिंग केलेले पनीरचे काप छान मधोमध घालायचे आणि काप द्यायचे। टोमॅटो, कांदा, मिरचीचे काप, मेयोनीज घालायचं। असं आपली झटपट रेसिपी तयार झालेली आहे। असा आपला पनीर रोल तयार झाला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
आता पनीर रोलचं काप करून दाखवते बघा। किती छान आपले पनीर रोल तयार झाले आहे। खाण्याची क्रेविंग तयार होते। करून पहा, कमेंट सेक्शन मध्ये सांगा। वेळात वेळ काढून रेसिपी बघण्याबद्दल धन्यवाद।